बीकेसी मेट्रो स्टेशनच्या छताला गळती लागलेली आहे अशी बातमी समजते। खासदार वर्षा गायकवाड यांनी त्याचा व्हिडिओ पोस्ट करून आरोप केलेले आहेत। काही ठिकाणी स्टेशनच्या बाहेर ताडपत्री लावून निभावून देण्याचा प्रयत्न केला जातोय असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। ट्रिपल इंजिन भ्रष्ट सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी खेळतंय आणि बिनधास्त लुटतंय असंही गायकवाड यांनी म्हटलंय। पुढारी न्यूजवर आपण ही दृश्य पाहतोय। खासदार वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। बीकेसी मेट्रो स्टेशनच्या छताला गळती लागलेली आहे। हे पाणी कशा पद्धतीने वाहते आपण बघतोय। याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे वर्षा गायकवाड यांनी आणि सरकारवर सडकून टीका केलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी वर्षा जहागीरदार आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत त्यांच्याकडून। वर्षा, खासदार गायकवाड यांनी पोस्ट केलेला हा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतोय छताला गळती लागलेली आहे, मेट्रो प्रशासनाने याची दखल घेतली नाहीये का अजूनही? आपण हे बघतो आहोत की वर्षा गायकवाड वेळोवेळी मुंबईचे जे काही प्रश्न असतात, मुंबईमध्ये वेगवेगळ्या मार्गाने प्रवास केला जातो। त्यांनी मागच्या वेळी सुद्धा जेव्हा मेट्रोचं जमीन खचली होती तेव्हा ट्विट केलं होतं। पाणी साचतं मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा जेव्हा पाऊस झाला आहे त्यांनी व्हिडिओ आणि सोशल माध्यमांद्वारे व्हिडिओ ट्विट करून वेळोवेळी प्रशासनाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले। आज आता आपण बघतोय की मुंबईच्या मेट्रो ॲक्वा लाईनमध्ये जे पाणी साचलेलं आहे आणि त्यात त्यांनी उपहासात्मक टीका केली आहे की ॲक्वा लाईनने आपलं नाव सिद्ध केलंय, म्हणजे पाण्याची जी लाईन आहे त्याच्यामध्ये आपण पाणी बघू शकतोय। तर आता प्रशासन याच्यावर काय लक्ष देते, ह्याची कशा प्रकारे दक्षता घेतली जाते? कारण आत्ताशी कुठे पावसाला सुरुवात झाली आहे, अजून पाऊस बरेच 3-4 महिने चालू राहील। मग प्रवाशांना याचा काही फटका बसतोय का? लाईन सुरू राहते का? कारण मागच्या वेळी आपण पाहिलं होतं मेट्रोमध्ये जेव्हा गळती सुरू झाली तेव्हा काही कारणामुळे मेट्रोचं एक स्टेशन त्यांना शेवटचं जे होतं ते बंद करावं लागलं होतं। तर आता इथे काय निर्णय घेतले जातात हे येत्या काळात आपल्याला कळेल। प्रीती जी, धन्यवाद वर्षा सगळ्या तपशिलांसाठी।